नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ओंकार बाळकृष्ण खिस्ते, श्री संत गजानन महाविद्यालय खर्डा या ठिकाणी अर्थशास्त्र विषयाच्या अध्यापनाचं कार्य करत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण BA प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमाच्या ओळख याबद्दल माहिती घेणार आहोत. विद्यापीठाच्या निर्देशानुसार ऑनलाईन क्लासचा एक भाग म्हणून आजच्या तासामध्ये आपण इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट G1 या पेपरबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये या पेपर अंतर्गत कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर BA प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला भारतीय आर्थिक पर्यावरण इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट याबद्दल अभ्यास करायचा आहे. या अभ्यासक्रमाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना भारतीय अर्थव्यवस्थेतील जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांप्रती ओळख करून देणे आणि याचा भविष्याच्या दृष्टिकोनातून देखील करिअरच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वपूर्ण वाटा असा आहे. तर मित्रांनो, पहिल्या सेमिस्टरमध्ये आपण एकूण 3 प्रकरणांचा अभ्यास करणार आहोत. या 3 प्रकरणांच्या मार्कांचे किंवा गुणांचे वर्गीकरण 3 भागात केलेले दिसून येते. पहिल्या प्रकरणासाठी 23 गुणांचे निर्धारण करण्यात आले आहे. दुसऱ्या प्रकरणासाठी 23 गुणांचे निर्धारण करण्यात आलेले आहे आणि तिसऱ्या प्रकरणासाठी 24 गुणांचे निर्धारण करण्यात आलेले दिसून येते. असे प्रथम सत्रासाठी किंवा पहिल्या सेमिस्टरसाठी 17 मार्कांसाठी हा पेपर आपल्याला अभ्यास करावायचा आहे. या प्रथम सत्रातील जो काही पहिला पेपर आहे, जो पहिला भाग आहे, या भागामध्ये आपणास इंट्रोडक्शन म्हणजे ओळख या प्रकरणासाठी एकूण 16 तासांचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. पहिल्या प्रकरणामध्ये आपण मिनिंग फॅक्टर्स अफेक्टिंग इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, टेक्निकल, सोशल अँड कल्चरल फॅक्टर्स म्हणजे आर्थिक पर्यावरणाला जे प्रभावित करणारे घटक आहेत, या घटकामध्ये आर्थिक घटक, राजकीय घटक, तंत्रज्ञानात्मक घटक, सांस्कृतिक आणि सामाजिक घटक या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. याच प्रकरणातील दुसरा जो भाग आहे, यामध्ये चॅलेंजेस टू इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील जे काही आव्हानं आहेत त्या आव्हानांचा अभ्यास आपल्याला नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने, एनर्जी रिसोर्सेस म्हणजे ऊर्जा साधने, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या घटकांच्या संदर्भात भारतीय अर्थव्यवस्थेसमोर कोणकोणती आव्हाने आहेत या आव्हानांचा अभ्यास आपल्याला पहिल्या प्रकरणातील दुसऱ्या भागामध्ये करायचा आहे. तर तिसऱ्या भागामध्ये आपल्याला कंपॅरिझन ऑफ इंडियन इकॉनॉमी विथ वर्ल्ड इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेसोबत तुलना करायची आहे. हा तुलनात्मक अभ्यास आहे.
ही तुलना पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, ऍग्रिकल्चर कृषी, इंडस्ट्री उद्योग आणि सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा क्षेत्र या 3 घटकांच्या आधारे आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत तुलनात्मक अध्ययन करायचे आहे. प्रथम सत्रातील जे दुसरे प्रकरण आहे ते आहे ऍग्रिकल्चरल एन्व्हायरमेंट म्हणजे कृषी पर्यावरण. यासाठी 16 लेक्चरचे विभागणी किंवा 16 लेक्चर विभागून देण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वात प्रथम रोल ऑफ ऍग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राची जी भूमिका आहे या भूमिकेबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. जो दुसरा भाग आहे चॅलेंजेस टू इंडियन ऍग्रिकल्चर म्हणजे भारतीय कृषी व्यवस्था जी आहे त्यासमोरील जी काही आव्हाने आहेत या आव्हानांचा आपल्याला उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, रुरल क्रेडिट म्हणजे ग्रामीण पत, मार्केटिंग म्हणजे विपणन आणि रुरल एंटरप्रेन्योरशिप म्हणजे ग्रामीण उद्योजकता या घटकांच्या आधारे भारतीय कृषी समोरील जी आव्हाने आहेत या आव्हानांचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. या प्रकरणातील म्हणजे दुसऱ्या प्रकरणातील जो शेवटचा भाग आहे त्यामध्ये रिसेंट ट्रेंड्स इन इंडियन ऍग्रिकल्चर म्हणजे भारतीय कृषी क्षेत्रातील अलीकडच्या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींचा अभ्यास आपल्याला क्रॉपिंग पॅटर्न, पीक रचना, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, क्रॉप इन्शुरन्स म्हणजे पीक विमा, वॉटर मॅनेजमेंट, जल व्यवस्थापन आणि ऍग्री बिझनेस म्हणजे कृषी व्यवसाय या घटकांच्या आधारे भारतीय कृषीच्या ज्या अलीकडच्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. याच सेमिस्टर मधील तिसरा आणि शेवटचं प्रकरण म्हणजे इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट औद्योगिक पर्यावरण. यासाठी देखील 16 लेक्चरची किंवा तासांची विभागणी करण्यात आलेली आहे किंवा 16 लेक्चर या प्रकरणासाठी वाटून देण्यात आलेले आहेत. या प्रकरणातील सर्वात प्रथम भाग म्हणजे रोल ऑफ इंडस्ट्री इन इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे भारतीय उद्योगाची आर्थिक विकासातील जी भूमिका आहे या भूमिकेबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच प्रकरणातील दुसरा भाग म्हणजे इंडस्ट्रियल पॉलिसी रिझोल्युशन 1991 म्हणजे 1991 ची जी औद्योगिक धोरणासंदर्भातील जी पॉलिसी आहे, जे धोरण आहे या धोरणाचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. यामध्ये लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण या 3 घटकांच्या आधारे नवीन औद्योगिक धोरणाचा अभ्यास करायचा आहे. या धोरणामध्ये कोणत्या कोणत्या घटकांची तरतूद करण्यात आली आहे, तसेच या धोरणाचा भविष्य काळात काय परिणाम घडून येत आहे आणि पुढे काय घडणार आहे याचा देखील आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे. या प्रकरणातील तिसरा भाग म्हणजे चॅलेंजेस टू इंडियन इंडस्ट्री म्हणजे भारतीय उद्योगासमोरील जी आव्हाने आहेत या आव्हानांचा अभ्यास आपल्याला श्रमिक आणि रोजगार म्हणजे लेबर अँड एम्प्लॉयमेंट, रिजनल इम्बॅलन्स म्हणजे विभागीय असंतुलन, फायनान्स वित्त आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान या घटकांच्या आधारे भारतीय उद्योगासमोरील जी वेगवेगळी आव्हाने आहेत या आव्हानांचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. यानंतर चौथा जो भाग आहे तो मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेफिनेशन अँड रोल म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक आहेत याची व्याख्या काय आहे आणि त्यांची आर्थिक विकासातील भूमिका काय आहे याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या सेमिस्टर मधील शेवटच्या प्रकरणातील शेवटचा भाग म्हणजे रिसेंट ट्रेंड्स इन इंडियन इंडस्ट्रीज म्हणजे भारतीय उद्योगातील अलीकडच्या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. भारतातील ज्या वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनी आहेत त्या आणि त्या संदर्भातील जे वेगवेगळी धोरणं आहेत या धोरणांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणातील शेवटच्या भागामध्ये करायचा आहे.
तर मित्रांनो, हा अभ्यासक्रम आपल्याला विद्यापीठाने जो ठरवून दिलेला आहे तो अभ्यासक्रम विहित वेळेमध्ये पूर्ण करायचा आहे. हा अभ्यासक्रम केवळ विद्यापीठाच्या परीक्षेपुरताच मर्यादित नसून हा अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा ज्या वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत एमपीएससी यूपीएससी पातळीवरच्या या अभ्यासक्रमाला देखील हा अभ्यासक्रम पूरक आहे. मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. शेवटी आपल्याला अभ्यासक्रमाची लिंक या व्हिडिओच्या शेवटी देण्यात येईल. तर मित्रांनो, घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा. धन्यवाद.